मित्रांनो, आज आपण यांची मुलाखत घेणार आहोत. नाना, तुमचं नाव काय? बाजीराव. बाजीराव. सध्या खूप चर्चेचा विषय आहे ते नाना. म्हणजे खूप शेतात खूप कष्ट करतात आणि लोकांचं मनोरंजन सुद्धा करतात मित्रांनो. तर यांचं पूर्ण बायोग्राफी विचारणार आहोत मित्रांनो. यांचं जीवन कसं आहे, यांनी कशी सुरुवात केली आणि शेतामध्ये खूप बघा, या वयात असताना देखील हे डवरे मारतात. हे बघा डवरण. आणि मित्रांनो, हे बघा हरभरा वगैरे, तिकडे तूर आहे, इकडं हळद आहे, खूप सारं पीक उगवतात या वयात देखील मित्रांनो. तर यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर सांगा नाना तुमच्याबद्दल. आमच्याबद्दल काय 2-3 भाऊ होतो आम्ही, 2-3 बहिणी. असं लहानपणापासून कामच करायचं काम पडलं. असं मग काय खाण्यापिण्याची सोय नसते, म्हातारी जगवत आहे कशी बी. नाना, तुमचं प्रॉपर गाव कोणतं? व्याड. व्याड. कुठे येते हे? तालुका कोणता येतो? रिसोड तालुका. बघा रिसोड महाराष्ट्रामध्ये ना. महाराष्ट्रामधले शेतकरी बघा. तालुका रिसोड आणि यांचं गाव व्याड. बघा यांची जीवनगाथा. नंतर नाना तुम्ही काय केलं? काय नाही, मजुरीच काम करायचं काम पडलं. मजुरी. कितवी शिकेला नाना तुम्ही? 3रा वर्ग. 3रा वर्ग शिकलात? 3ऱ्या वर्गात ते बी 2-3 महिने शिकलो 3ऱ्या वर्गात. असं. तुमचा फ्रेंड सर्कल असेल ना, मित्र मैत्रिणी? ते काय नाही, अजून ओळखच नाही कोणाचं ते. असं का? तुमचे मित्र वगैरे असतील ना, किंवा कुठं लागले का कसं काय? तुमच्यासारखेच आहेत? नाही, काही लागले असतील, काही माझ्यासारखेच येतं. असं खाणी सोय नव्हती आमची. असं. नाना, खरंच खूप कष्ट घेता हो तुम्ही. हे मी आलो ना नानाच्या भेटीला, तर बघत आहो खूप काम करत आहेत मित्रांनो. हे बघा, हे निंदत आहेत. हे इकडे हे बघा मित्रांनो, नानाने एकट्याने निंदलं एवढं. बघा मित्रांनो. नाना, तुम्हाला काय लेकरं बाळ वगैरे आहेत का? काही हो ना, आहेत का? 2 पोरी आहेत, 2 मुली, 1 पोरगा. खूप काम केलं हो तुम्ही. तुमच्या जीवनाचा प्रवास सांगा नाना थोडासा. कसा होता लहानपणापासून? तुम्ही काय काय केलं? कामच केले का? सांगा ना पहिल्यापासून तुमची स्टोरी थोडीशी. काय सोय नव्हती, बरोबर पाठ काम केल्याशिवाय का भाकर नाही भेटत. हो ना. माझा 3 जण भाऊ होतो, 2-4 बहिणी असं सांगा ना. म्हातारी जांभई करताय लोकांची. मुलगा आहे त्याला, 1 पोरगा आणि पोरगी आहे. तुमच्या मुलाला का? 2 पोरी आहेत त्याला, 1 पोरगी आणि पोरगा आहे. असं का? त्याच्या पोरचे लग्न झाले ना आता चांगलं झालं म्हणा जरा पहिल्यापेक्षा. आता जीवन तुमचं म्हणजे थोडंफार सुधारलं म्हणावं. जरा बरं आहे. बरं आहे का? असं. तुम्ही नाना फिरलात का इकडे कुठं? म्हणजे कोणत्या दुसरीकडे गावी वगैरे गेला होता का? नाही कधी जाणं चालू नाही झालं नाही ना. मग तुम्ही मुंबईला काय नाना मुंबईला गेलता का तुम्ही? मुंबईला काय काय केलं तुम्ही? काय काम? बिगारी कामाला गेलते का? असं का? काय नाही. असं म्हणतात मुंबई सपनों का शहर आहे. मग तिथं जाऊन पण तुम्हाला काहीतरी करता येत होतं, मग तुम्ही काय का केलं नाही? काय दुसरं काय नव्हतं आपल्याला, करता मजुरीच केली. असं. नाना, तुमच्यात एवढं टॅलेंट आहे. तुम्ही टॅलेंट जर योग्य जागी वापरला असता तर अजून तुम्ही उंचावर गेले असता. वापरला नाही ना. असं. बघा मित्रांनो, ज्यांच्याजवळ दिमाग असतो, म्हणजे करण्याची क्षमता असते, त्यांच्याजवळ पैसा कमी पडतो मित्रांनो. आणि ज्याच्याजवळ खूप पैसा असतो त्याची अक्कल चालत नाही. असं आहे मित्रांनो. आता बघा नानाजवळ खूप अक्कल आहे आणि पैशाने कमी पडलेत, त्याच्यामुळं हे जास्त उंचावर जाऊ शकले नाही. आपली गावाकडची शेती सांभाळताना दिसत आहेत बघा. नाना, तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता? लोकांनी काय केलं पाहिजे? काय नाही, आणि असं सांगा. म्हणजे लोकांना एक संदेश द्या तुम्ही की काय केलं पाहिजे लोकांनी. काय
हे करायचं आपलं काम शेती शेती वगैरे हो. असं का? या शेतीवरच पूर्ण जग चालतं. हो. शेतकरी मित्रांनो पिकवणारच नाही तर अन्न कुठून मिळणार? नाही बघा मित्रांनो, नाना एक शेतकरी. कसा वाटला मित्रांनो नानाचा प्रवास तुम्हाला? सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो.